जरा जम मारणार नसा, इकडनं तिकडे पळणार नसा. बेरोजगार जास्त आहेत. आमची मुलं शिकलेली आहेत पण त्यांना रोजगार नाही. 8-8 दिवस पाणी नाही. आमचं काम चांगलं आहे पनवेलमध्ये. कोणावर विश्वास ठेवणार? आम्हाला पक्षाशी कुठले येणे नाही. मतदान करताना हा प्रश्न लय मोठा असेल. रोजगार येणार कुठला? नॉट वापरा नाही तर आपला आव्हान नकोच आहे मतदान. प्रवास लांब पडतो, माणसाची दगदग भरपूर होते. पनवेलला विचारा पाण्याची किती बोंबा आहेत. मतदानाची फिकीर नाही ना. आता नुसतं गोड गोड बोलतोय सगळं. रोजगार आता सगळ्या गुजरातला चाललाय रोजगार. त्याच्यावर कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे ना. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघामध्ये जातोय. तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. परंतु आमदार कसा असावा या प्रश्नांच्या मागं जे आपल्याला जाणून घेण्याचा जो उद्देश आहे ते म्हणजे तिथला विकास, तिथले प्रश्न, तिथल्या समस्या आणि लोकप्रतिनिधी निवडण्याच्या संदर्भामध्ये मतदारांनी अतिशय जागरूकपणे विचार करावा ही भावना आहे. आत्ता आपण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये, रायगड जिल्ह्यातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. आपण इथल्या काही लोकांशी बोलूयात. इथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात. नेमकं नमस्कार दादा, काय वाटतं आमदार कसा असावा? एवढा अनुभवच नाही सर, पण नाही, आमदार कसा आहे ते चांगले. काय परिस्थिती पनवेलची? पनवेलची चांगली परिस्थिती आहे. पनवेलची कुठले प्रश्न इथं भेडसावतात? पनवेलच्या असे काय नाही, सर्व प्रश्न व्यवस्थित आहेत. आता आपल्याला अजून प्रश्नच नाही पडले तर आपण तरी काय सांगणार विषय. दादा काय वाटतं आमदार कसा असा? आता काय आपल्याला बोला की कसा असावं पण जनरल. हो दादा काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार आता आहे तो बरा आहे. नाही, पण बरं आहे म्हणजे काय नेमकं? आहे कामं करते व्यवस्थित. काय कुठली कामं झाले तिथं? बरेच आता जे काही कामं केली ते आमदारांच केलेली सगळी. कुठली पण म्हणजे? त्याच्यामध्ये ब्रिजचे म्हणा किंवा ब्रिजला पेंटिंग केली. बर, बाकी म्हणजे इथं रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सेवा रस्ते वगैरे पण आमदार साहेबांच केले प्रशांत टाकांनी. आणखी काय व्हावं असं वाटतं? पनवेलचं जीवन इथल्या नागरिकांचं अधिक सुखमय व्हावं, काय केलं पाहिजे इथं असं वाटतं? आता त्यांनी अजून बरंच काय करते. अजून आता यांना आलो बरंच काय. तुम्हाला काय वाटतं दादा आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगले पनवेलचे. हा? आमदारांचं काम चांगलं आहे पनवेलमध्ये. कसा असावा आमदार? आमदार काय सर्वांचे कामं करावा, सर्वच कामं. कुठं आला पनवेल? इथं प्रश्न कुठले आहेत नागरिकांचे? नागरिकांचे प्रश्न आता काय प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत ना. तर तुम्हाला सार्वजनिक प्रश्न काय वाटतं? सार्वजनिक प्रश्न सध्याचे काहीच नाही. पनवेलला काम चांगलं आहे सध्या त्यांचं. आणखी काही नागरिकांशी बोलूयात आपण. काय वाटतंय नेमकं नागरिकांना जाणून घेऊयात. की आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसं आमदार आपलं बघा नाही तर आमदार कसं आपले काम सगळी झाले पाहिजे. गटाराची कामं, आपल्या बस स्टँडची कामं तशीच आहेत. अजून ही कामं पण पूर्ण केलेली नाही. ही कामं सुद्धा झाली पाहिजेत, व्हायला पाहिजेत ना. आणखी काय काय इथं पनवेलमध्ये प्रश्न कुठले पूर्ण मतदारसंघामध्ये? मतदारसंघामध्ये कशी जी कामं काही प्रत्येक गावामध्ये कामं अशी झालेली नाही आहेत. कुठल्या गावामध्ये कधी रस्त्याची कामं नाही आहेत. आता पुढे तिकडे शुकरच्या तिकडे गेले, आज जे रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा रस्त्याची कामं झालेली नाहीत. आमदार कसं पाहिजे ते छोटे मोठे गोष्टी ते पण तिकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. आपण कुठल्या कामं आपली कुठे काय आहेत काय नाही त्या गोष्टीच्या कामाचं लक्षच नाही ना. असा आमदार पाहिजे आपल्याकडे. म्हणजे कसा आपल्या पण माणसं कोणाची हवा आहे मग आता इथं? हवा सध्या काय आपण या गोष्टी सांगू शकत नाही. हवा आपले पक्ष दोन्ही पक्ष आहेत. BJP आहे, शेका पक्ष आहे. याच्यामध्ये कसा दोन्ही कसा पक्षामध्ये जी आपली माणसाची कसं जी कामं झाली त्या माणसाला थोडा संघ या केला काम केलं त्या माणसाला सुद्धा बरं वाटते. आपल्या माणसं त्याच्यामध्ये काय कुठली कामं जर आपली झाली नाही तर काही विचार करतात तर आपला हा आमदार
किंवा व्यक्ती कोणीही आमदार, मग त्याच्यावर मग चर्चा करतो ना, का कुठली कामं झालीच पाहिजेत आपलं. दादा नमस्कार. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार प्रशांत ठाकूर सारखा पाहिजे. काय विषय? हा, काय सर्व रस्त्याचे कामं सर्व आहेत चांगले, बाकी काय काय नागरिक म्हणतायत कुठं कामं झाले नाहीत, काय नाही. चालू आहेत ना, कामं चालू आहेत. प्रशांत ठाकूर साहेबांचे कामं चालू आहेत. अजून काय व्हावं असं वाटतं पनवेलमध्ये? विकासाचे आणखी कुठले प्रोजेक्ट यायला पाहिजे? विकासाचे आता हे बस स्टँड व्यवस्थित व्हायला पाहिजे. बस स्टँड किती वर्ष झाले खराब आहे, बाकी काय तेवढे. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. नमस्कार ताई. काय आमदार कसा असावा? मला नाही बोलता येत. जनरल आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का? मिळाले नाही. मिळाले. बर, आता आणखी काय पाहिजे? काय पाहिजे? सस्ताही पाहिजे. अजून काय पाहिजे? हा, सस्ताही पाहिजे. स्वस्तही पाहिजे. बस. पैसे देऊन भागत नाही. काय भागणार? नाही. आता पनवेल हे तुमच्या आजूबाजूला कुठले प्रश्न आहेत अजून? मला काय नाही सांगता येत. प्रश्न रस्ते, पाणी, वीज, शिक्षण. काही सांगता येत नाही. मी कधी बोललेच नाही. ठीक. आणखी काय नागरिकांशी आपण बोलूया. आमदार कसा पाहिजे? आमदार हा, कसा पाहिजे? आमदार म्हणजे लोकांच्या समस्या जाणून घेणारा असं. समस्या जाणून. हा. काय इथं समस्या कुठल्या आहेत? इथे समस्या भरपूर आहेत तशा. काय आहेत जनरल? इन जनरल म्हणजे सार्वजनिक समस्या. बेरोजगार जास्त आहेत. बेरोजगार जास्त, रोजगार नाही. रोजगाराची कमी आहे भरपूर. कसं काय? आणखी काय केलं पाहिजे? आणखी तर पहिली समस्या भरपूर आहे, बेरोजगार भरपूर आहे. पहिला तो प्रश्न सोडवला पाहिजे, मग तेव्हा पुढच्या समस्या प्रश्न उत्तर सापडतील आपल्याला. तुम्हाला सांगा, म्हणजे उद्योगाच्या बाबतीत हे शहर कमी पडते. उद्योगधंदे 50 ते उद्योग व्यवसाय. पण मुंबई तुम्हाला जवळ आहे, बरोबर. तर मग मुंबईला रोजगार. मुंबईला रोजगार आहेत की, मग इथून लोक जातात ना. प्रवास लांब पडतो, माणसाची दगदग भरपूर होते. त्याचबरोबर माणसाला आता कसं वाटतं, माणसाला घराजवळ जॉब पाहिजे, किंवा असं वाटतं की माणसाची ताण कमी झाला पाहिजे असं वाटतं. इथं रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. जास्त संधी जास्त उपलब्ध झाली पाहिजे. आणखी काय वाटतं आताच परिस्थिती काय आहे? राजकीय परिस्थिती कुणाचं पार्ट जड आहे? पारडकडे तशी सांगता नाही येणार. सांगता नाही येणार. काय नागरिक आहे आणखी आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं काय? हे फॉर द पीपल न्यूज आहे. आम्ही आमदार कसा असावा, मतदारांनी मतदान करताना जागरूकतेनं कसं करावं या संदर्भातला हा आमचा एक दौरा आहे. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदारा जम मारणार नसावा, इकडनं तिकडे पळणारा नसावा. पार्टी सोडून इकडे पळतात तिकडे पळतात असे धंदे चालू आहेत. कोणावर विश्वास ठेवत? मतदारांना प्रश्न पडलाय. हा तेच ना, कोणावर विश्वास ठेवणार? मग आता या 20 तारखेला मतदान करताना तर हा प्रश्न लय मोठा असेल. हो आहेच ना, सगळ्यांकडेच प्रश्न आहे. सगळे खाऊन तर एकदम तकबेत झालेले आहेत. त्यांना कोणाची फिकीर नाही, मतदाराची फिकीर नाही. आता नुसतं गोडगोड बोलतात सगळे. मग आता काय निर्णय घेतला पाहिजे मतदारांनी? आता त्याने ठरवलं पाहिजे, नोटा वापरा, नाही तर आपला आव्हान नकोच आहे मतदान. एकदा नोटा वापरून निर्णय दिला पाहिजे. हो मग काय, नवीन पक्ष येऊ शकतो. हो काहीतरी नवीन काहीतरी होईल. आता मोठी रेव्होल्युशन झाली पाहिजे ना, तर सगळेच पार्टी इकडनं तिकडे गोडगोड बोलतात, सगळे चालू आहे असे झाले. काय नाही. काय वाटतं बरं आता हा तर तुम्ही सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, पण याच्या व्यतिरिक्त पनवेलचा विचार करताना विकासाचे काय मुद्दे आहेत समोर? पनवेलचा नाही. ओके. आता येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी जागरूकपणे मतदान करणं गरजेचं आहे. हो ठीक आहे. आमदार कसा असावा? आमदार आता जे चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये
इथून तिथून हे चाललेलं आहे. ते सोच समजून आपले मतदान केलं पाहिजे. राष्ट्रीय पक्ष आहे, लोकल कम्युनिस्ट पक्ष आहे, त्यांना मतदान केलं पाहिजे. कम्युनिस्ट पक्षाचे असे लोक असतात ते कट्टर असतात, ते कुठे पक्ष बदलत नाही. या विषय आहे या ते बघून कम्युनिस्ट पार्टीला मतदान जास्ती केलं पाहिजे. ते लास्टला त्यांचा पाठिंबा चांगल्या पार्टीला जातो. काय वाटतं इथं पनवेलमध्ये कुठले विकासाचे मुद्दे आहेत? पनवेलमध्ये आज 15 वर्ष झाली ITI चा उद्घाटन झाला. गेल्या 5 वर्षामध्ये तो काम काही झाला नाही. बस स्टँड आहे, असे मुद्दे आहेत लोकांचे. खारघरमध्ये आहेत, पनवेलमध्ये असे मुद्दे आहेत. आणखी काय नागरिकांशी बोलूयात आपण. हो दादा, आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला पाहिजे? भाई हम यहाँ का नहीं है, हम झारखंड के हैं. अच्छा, झारखंड में भी चुनाव है अभी? हाँ, वहाँ तो आमदार ये कमल फूल का चाहिए. कमल फुल का चाहिए. हाँ, भारतीय जनता पार्टी को. ओके. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार लोकांचा विकास करावा अशा दृष्टीने आमदार पाहिजे. आता 15 वर्ष झाली पण आमच्या लाईनीवर अजून आम्हाला इथे भाकरे बसायला नाहीत. ती सोय केली पाहिजे आमदारांनी. असा आमदार आम्हाला हवा आहे. म्हणजे सार्वजनिक हिताचे कुठले मुद्दे तिथं? सार्वजनिक विकास असेल, हित असेल. काय लोक म्हणतात इथं रोजगाराची निर्मिती नाहीये, इथं स्थानिक रोजगार पाहिजे. इथून मुंबईला जाणं येणं फार जिकरीचं आणि त्रासाचं आहे. अहो, रोजगार तर भरपूर आहे, कारण ते आमची मुलं शिकलेली आहेत पण त्यांना रोजगार नाही. आता बघा इथे रिक्षाचे लाईनी किती, 5000 रिक्षात. या आमच्याच लाईनीला 120 रिक्षात, तर त्यात परमिट रिक्षाचं चालू आहे, ते अजून बंद होत नाही. तर रोजगार येणार कुठला? आता रोजगार होता रिक्षा तो पण हरवून बसले. तर त्याच्यावर कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे ना. ते बी कोण आवाज उठवायला मागत नाही. तर आम्ही काय करणार? काय कुठला रोजगार कुठला उपलब्ध करणार? इथं रस्ते, पाणी, वीज काय प्रश्न? पाणी रस्ते असे लाईटीचे लबडावत आहे. पाणी कुठे? पाणी पनवेलला विचारा, पाण्याची किती बोमा आहेत. पाण्याचं काय ड्रॅम आहे, त्या ड्रॅमचा कोणी करतच नाही. मोरबान ड्रॅम आहे आमच्या इथे, त्याचा काय खाली गाळ काढला त्याचा, पण पाण्याचा काही पत्ताच नाही. कोण आता इथं आमदार कोणाची हवा आहे? हवा अशी हवा म्हणून सांगता येत नाही, कारण आता इथे आमदार प्रशांत ठाकूर होते, ते 15 वर्ष गरीबाला जसा पाहिजे तसा एकाच झाला नाही. आता बघूया, आता बाळाराम पाटील आहेत त्यांच्या विरोधात. असं सांगू शकत नाही कोण बाजी मारेल ते म्हणून. काय वाटतं आमदार कसा असावा? मराठी नाही तुम्हाला. या आमदार कसा असला पाहिजे? आम्हाला पक्षाशी कुठले घेणं नाही. आमची काळी पिवळी रिक्षा स्टँड आहे. आम्हाला आमचा इन्शुरन्स आणि ज्या आमच्या रिक्षावाल्यांना सुविधा पाहिजेत त्या आम्हाला भेटल्या पाहिजेत. कारण आम्ही दरवर्षी इन्शुरन्स भरतो. आम्ही दरवर्षी कमीत कमी एक रिक्षावाल्याकडनं 10,000 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतात. पण सरकार आम्हाला त्याचा मोबदला काय देते? रिक्षावाल्यांना काहीच देत नाहीये. बरोबर. सार्वजनिक वाहतुकीमध्ये तुमचं स्थान महत्वाचं आहे. पण मला सांगा, हे तुमचे प्रश्न अनेक मान्यवरांनी मांडलेले आहेत. रिक्षावाल्यांचे, रिक्षावाला हा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये हिंडतो, फिरतो, त्याची सगळी लोक हितगुज साधतात. काय परिस्थिती इथल्या मतदारसंघामध्ये? आम्हाला मतदानाशी काहीच नाहीये. आम्हाला पक्षाशी कुठलेही हे नाही. फक्त आम्हाला एकच, आमच्याकडे जो स्थानिक आमदार आहे यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण का इतर काय प्रश्न आहेत इथं? इतर प्रश्न म्हणजे मेन गोष्ट बस स्टँड व्हायला पाहिजे. बस स्टँड असं व्यवस्थित झालं तर पब्लिक अजून वाढेल आणि रिक्षाचा धंदा पण वाढू शकतो. पब्लिकचे हाल होतात. इथं रिक्षावाल्यांना स्टँड नाही व्यवस्थित, सरकारने परमिट चालू, अशा रोडवर रिक्षा लागलेल्या असतात, त्याची बंदी घातली पाहिजे. त्या आमदार लक्ष नाही देत त्या रिक्षावाल्यांकडं. जिथं शेअरिंग जी टॅक्सी चालते ती शेअरिंग पहिले बंद व्हायला पाहिजे इथली. तर आम्हाला रिक्षावाल्यांना परवडतात भाडे, आम्हाला परवडत नाहीत भाडे. प्लस आम्हाला रेल्वे स्टेशनला स्टँड नाही, तर रेल्वे स्टेशनला स्टँड दिला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्टँड नाहीच आहे रिक्षाला, प्रॉपरली स्टँड नाहीये. प्रॉपर स्टँड प्रॉपर आमदारांनी आम्हाला इथले द्यायला पाहिजे. रिक्षावाल्याचा प्रश्न समजला. इतर आणखी काय प्रश्न आहेत? म्हणजे विकासाचे मुद्दे काय आहेत? विकासाचा मुद्दा म्हणजे आम्ही जी रोजीरोटी आमची आहे त्याबद्दल आम्ही बोलू शकतो. आम्हाला बाकीचे काय हे प्रश्नच येत नाही. आणखी नागरिकांशी आपण बोलतोय.
तुमच्या लक्षात येत असेल काय मुद्दे आहेत? आमदार कसा असावा सांग ना. बाळाराम पाटलांसारखा असावा. बर, काय घेतलं म्हणजे कारण काय? ते जनतेचे प्रश्न पूर्णपणे सोडवतात. पूर्ण सोडावे. काय प्रश्न आहेत जनतेचे? काय पाहिजे, टॅक्स आहे, कर आहे, बरं, पाण्याचं कसलं टेन्शन आहे. पाण्याचं टेन्शन. हो, पाणी नाही तर कळंबोलीत. आणखी? 8-8 दिवस पाणी नाही. बर, रस्ते, रस्त्याचा खड्डा जायचं. रोजगाराची काय परिस्थिती? रोजगार आता सगळ्या गुजरातला चाललाय रोजगार. आता काय रोजगार राहिला इथं. तुम्ही काय करताय? मी शाळेत आहे, कॉलेजला. बर, हा, अशाबद्दल नागरिक काय म्हणतात, त्यांची मतं काय, भूमिका काय, आपण जाणून घेतोय. पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे, जेणेकरून मुंबई आणि परिसरामध्ये जे काय काम करणारी चाकरमानी राहण्यासाठी लोक पनवेलचा विचार करतात, इथे येऊन स्थायिक होतात, इथून अपडाऊन करतात, मुंबईला का जातात, 1.5-1.5, 2-2 तास, 4.5 तास प्रवास करतात. त्याच्यामुळं स्थानिक ठिकाणी जर रोजगार उपलब्ध झाला तर कदाचित हा मानसिक त्रास, शारीरिक त्रास कमी होऊ शकतो. पायाभूत सुविधा इथं आणखी वाढल्या पाहिजेत अशा स्वरूपाच्या त्या भावना व्यक्त करतात. शिवाय ही जी राजकीय फोडाफोडी आणि जे काय अस्थिरता गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रानं पाहिली, याविषयी इथला नागरिक त्यांची मतं स्पष्टपणे मांडताना दिसतो. आपल्याला काय वाटतं तुम्ही व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि आपला दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे आणि आमच्या दौऱ्याची सोबत तुम्ही करा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला त्यासाठी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पनवेल विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.